पंचमभूताचा शरीर आहे. मग मला संसार 184 योनी रूपी जेलमध्ये किंवा कारागिरीमध्ये मला पडण्याचा इच्छा नाही. आणि का म्हणजे घराप्रमाणे आता तिने काय सांगतात म्हणजे तो पंचमभूताचा शरीर आहे, ते पंचमभूताचा शरीर त्यांचा त्यांना तो परत कर. मग परत केला ना मग तुला 184 प्राणी किंवा योनीमध्ये जन्म घेण्याचा तुला टळतो आणि सुटका होतो. नाही ते पंचमभूताचा शरीर त्यांचा त्यांना नाही दिला म्हणजे 184 योनी रूपी 184 प्राण्यांचे शरीर तो धारणा करावा लागतो. आणि हे कायदे एक योनी कोटी कोटी फेऱ्या. तो साप झाला म्हणजे कोटी कोटी फेऱ्या, कोटी कोटी जन्मामध्ये तू साप होणे जन्माला यावं लागतं. गाढव झाला म्हणजे कोटी कोटी वेळा तो गाढव होऊन जन्माला यावं लागते. असेच 184 योनी एक एक योनी कोटी कोटी फेऱ्या असं ह्याला प्रमाण कोण दिलं म्हणजे जगद्गुरु शंकराचार्य. चरबटपंचरमध्ये शंकराचार्य, तुकाराम महाराज, सिद्धारूढ महाराज. हे भाड्याचं घर आहे, हे भाड्याचं घर तू रिकामी कर, हे घर तुझा नाही आणि तूही नाही. म्हणून साधू लोक, संत लोक, सत्य जाणलेले सद्गुरू आणि श्रोत्रिय ब्रह्मनिष्ठ महात्मे हेच प्रतिपादन केले. काय प्रतिपादन केले म्हणजे बाबा तू ज्याच्या जोडून तो कार्य करा म्हणून तो हा ध्येय घेऊन आलेला आहेच. मग त्यांचं ध्येय त्यांना तू परत कर. नाहीतर तुला 184 योनी कायद्यामध्ये किंवा कारागिरीमध्ये ठेवावा लागतो. म्हटल्यावर शिष्याना एक उत्तम अधिकारी होता. एक उत्तम अधिकारीला भयभीत झाला. तो भयभीत होऊन म्हणजे हे एक एक योनी कोटी कोटी फेऱ्या म्हटल्याने एक एक जन्म घेतला ना, एक प्राण्याचा जन्म कोटी कोटी वेळा तेच जन्म घ्यावा लागतो. परंतु आता काय आताच्या लोकांना काय महाराजाचा मुलगा महाराज व्हावं असं होऊ शकत नाही. आणि सत्यवानाचा मुलगा सत्यवान जन्माला यावं हे काय संभावत नाही. डॉक्टरचा मुलगा डॉक्टर व्हावा हे संभव होत नाही. देवाचा मुलगा देव व्हावा हे बी घडून येत नाही. तुम्ही उदाहरण देतात, पुष्कळ लोक उदाहरण देतात. काय म्हणून देतात? अहो ज्वारी पेरलं ना ज्वारी येतात, बाजरी पेरलं ना बाजरी येतात, गहू पेरलं तर गव्हाचा पोरगा गहूच असतो, शेंगा पेरलं तर शेंगाचे पोरं शेंगाच होत येत. तसं महाराजांचे मुलं महाराज का होणे म्हणजे असं होऊ शकत नाही. त्या महाराजाच्या पोटाने देखील एक त्या महाराजांचा पाप जर करता असला पुण्यात जन्मातला मग तो बंडखोर होऊन शिकतो. आणि महाराजांचं पुण्य चांगलं असलं ना महाराजासारखा मुलगा जन्मू शकतो. का पाप पुण्य करोनी जन्मा येतो प्राणी, नरध्येय योनी हानी केले. कसं भगवान श्रीकृष्ण 10 अवतार धारण केले. मग त्यांच्या पोटाने सांब, सत्यवंत,
दुर्मार्ग मुलं जन्माला आले म्हणजे त्या कृष्णाचं काय पाप नाही, म्हणजे त्याने कुण्या तर जन्मामध्ये ते पाप केल्यामुळं काहीतरी त्याच्या हाताने घडल्यामुळं असे मुलं झाले. महात्म्याच्या पोटाने महात्माच जन्माला येवं असं काही खरं नाही. म्हणून आता महाराजाची बायको महाराजच व्हावं असं काही लिहून ठेवलेलं नाही. पुण्य असेल तर महाराज होईल, पाप असेल तर आडाने निघिल. त्याप्रमाणे आता कसं आहे तसं आमचं बी होईल काय, आम्ही मानव आहे ना, मानवाच्या जन्माला आम्ही येऊ हे शक्य नाही. म्हणून जागे जागे वा सारे, वेद पुकारे शास्त्र ही सारे. जागे जागे वा सारे, वेद पुकारे शास्त्र ही सारे. संत महात्मे वरडती रे, जागे व्हा जागे व्हा जागे व्हा. असं संत महात्मे, 18 पुराण, 4 वेद, 6 शास्त्र असे पुष्कळ सज्जन लोक, संत लोक, गुरुजन अवतार घेऊन आलेले, देव म्हणून घेतलेले देखील सांगतात, परंतु तुमचं त्याच्यावर लक्ष नाही. तुम्हाला जे सत्य आहे ते असत्य वाढतो, जो असत्य आहे ते सत्य वाढतंय. म्हणून ज्याच्या त्या पुण्यवानाच्या पोटाने पुण्यवंत व्हावं हे असं काय नाही. मग त्याप्रमाणे तसं बाबा तू असं ते शिष्य किंवा भक्त असा विचार केला, त्याचा ध्येय त्यांना परत नाही दिलो म्हणजे मला 184 योनीमध्ये आपण घर 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 फिरावा लागतो. ते उदाहरण तुम्ही ऐकलेलं आहे. मग आता आपण मोठ्यापणाला, नामलौकिकाला, मोठ्यापणाला जर करता आपण भुलून हे ध्येयाचा अभिमान तुम्ही धरलं, ध्येयाचं अहंता, ध्येयाला आपण केव्हा म्हणतो, मी म्हणतो, मी खाल्लो, मी पेतो, मी झोपतो, मी बुद्धिमान आहे, मी कलाकार आहे, माझे मी मोठा उद्योगपती आहे, मी राष्ट्रपती आहे, मी पंतप्रधान आहे, महापौर आहे, असं जे ध्येयाला संबोधन, ध्येया आपण होऊन किंवा ध्येयाला मी म्हणतात. ध्येयाला काय म्हणतात तर मी सगळं हे केलं, मी पंतप्रधान आहे, मी राष्ट्रपती आहे, मी राजा आहे, आणि मी विद्वान आहे, मी डॉक्टर आहे, मी वकील आहे, मी कलाकार आहे. असं पुष्कळ ह्या ध्येयाला तुम्ही मी 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 म्हणून व्यवहार करता. आता मीच झालं आणि माझा, कसं एकाच ध्येयाला मी म्हणतात आणि माझा म्हणतात. मी लई थकलो काम करून करून, काय झालं, मी लई थकलो. मग काम हात करतो का ध्येय करतो? हात करतो. मग त्या ध्येयालाच एकदा मी म्हणतो आणि एकदा माझं म्हणतात. मी जेवतो, मी झोपतो, मी खातो, मी पितो, उद्योगपती, कलाकार, मी शहाणा, मी मूर्ख, एकदा मी म्हणतात या ध्येयाला, आणि एकदा काय म्हणतात, माझं 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 हात दुखला, माझं डोकं दुखलं, माझं ह्याच ध्येयाला मी म्हणतात आणि केव्हा म्हणतात माझं म्हणतात. हे किती भ्रम आहे. म्हणजे डोके बिघडले आले, येडे लोक, हाप म्याड असे म्हणतात. केव्हा केव्हा हे घर माझं म्हणतात,
हे घर, आणि जेव्हा जाग्यावर हुशारी असलं ना हे घर माझं म्हणतात, आणि हुशारी बुद्धी भ्रष्ट झालं म्हणजे हे घर माझं नाही म्हणतात. तेच घर असतंय. हे जर त्या घराला माझं म्हणायचं, हे जर ते घर माझं नाही म्हणायचं. मग उभया वृत्तीला हा ध्येय विषय आहे. उभय वृत्ती आहे. एकदाच या ध्येयाला काय म्हणतो आपण, मी जेवतो, मी झोपतो, मी खातो, मी विद्वान आहे, मी शेठ आहे, मी भिकारी आहे, मी साधू आहे, मी भक्त आहे. मग कुणाला संबोधन संबंधित बोलतो, मी ध्येय मी म्हणून बोलतो. आणि मी गावाला गेलो होतो, बघा गावाला पाय जाते, काम हात करतो, मी गायन सुंदर म्हटलं. कोण म्हटलं? तोंड सुंदर म्हटलं. जीभ गळा सुंदर राग रागिणी काढू तुम्ही म्हटलं. तोंड. आता ह्याच पद्धतीने एक उदाहरण येणार आहे. मग मला झोपच लागलं नाही, मला झोप लागलं नाही म्हणजे काय? ध्येय नेहमी झोपल्यासारखंच आहे. मन कसं आहे, ध्येय कसं आहे, जड आहे. आता मी ह्या खुर्चीवर बसलेला आहे, हे खुर्ची कसं आहे, जड आहे. माझ्यावर पोरं नाचतात का? एक महात्मा बसून प्रवचन सांगतो का? एक शेठ बसून न्याय सांगतो का लोकांना? त्या खुर्चीला काही ज्ञान नाही. त्याप्रमाणे हा ध्येयाला काही ज्ञान नाही. त्या ध्येयाला मी म्हणतात. याला माझा हात, याला माझं पाय, याला माझं डोळा. ममत्व आणि अहम, मी आणि माझा, मी आणि माझा. मग ह्याला काय म्हणते? हा ध्येय उभय ज्ञानाला विषय आहे. हा ध्येय कुणाला विषय आहे? उभय म्हणजे दोन ज्ञानाला हा विषय आहे. कोण? हा ध्येय. आणि हा घर माझा म्हणतो, याला मी बांधलो म्हणतो. काय म्हणतो? हा ध्येय, हे घर माझं आहे आणि मी बांधलो असं आपण म्हणतो. म्हणजे हा जग उभय ज्ञानाला विषय आहे. हा ध्येयही उभय ज्ञानाला विषय आहे. कसा? हा ध्येय किंवा माझा म्हणतो आणि किंवा मी म्हणतो. मी आणि माझं दोन ज्ञानाला विषय आहे. कोण? हा शरीर. परंतु तू दोन्ही ज्ञानाला विषय नाहीच, तू स्वतः जाणणारा आहेच. कसं आहेच? तू स्वतः जाणून घेणारा आहेच. तू ज्ञेय नाही, ज्ञान नाही, आणि स्वतः स्वरूप तुझं आहे. ज्ञानाशिवाय, ज्ञेयशिवाय ज्ञान होत नाही. ज्ञानाशिवाय ज्ञेय म्हणजे आता हा खुर्ची आहे, हा टेबल आहे, ज्ञेय. आणि ते ज्ञेयचं टेबल ज्ञेय. टेबल आणा म्हणजे तुम्ही तांबे आणत नाही. काय आणतात? टेबलच आणतो आपण. मग टेबलचं ज्ञान, टेबल ज्ञेय झाला आणि टेबलच उचलतो, तांब्या उचलत नाही, कपाट उचलत नाही, भाकरीचं टोपलं उचलत नाही, डब्बा उचलत नाही. मग टेबल म्हटल्याने काय आणतो आपण? टेबलच आणतो. म्हणून ज्ञेय असल्याशिवाय ज्ञान होत नाही. म्हणून टेबल हा ज्ञेय,
टेबलाचा ज्ञान आणि ते टेबलाचं ज्ञान करून घेणारा ज्ञाता, याला काय म्हणतात? त्रिपुटी. आणि तुझ्या स्वरूपामध्ये हे त्रिपुटी नाहीत, त्रिपुटी नाही. हे त्रिपुटी देखील दोन ज्ञानाला, उभय ज्ञानाला विषय आहेत. म्हणून बाबा तू त्यांचं ध्येय त्यांना परत कर आणि तुझ्या स्वरूपा ठिकाणी तू राहा. का मग असं तो मुमुक्षु कसा होता? मुमुक्षु कुणाला म्हणावा? मुक्त कुणाला म्हणावा? अज्ञानी कुणाला म्हणावा? संसारी कुणाला म्हणावा? अशरीर ज्याला आहे त्याला विधीही मुक्त म्हणावा. बाधितान शरीरामध्ये जो आहे त्याला जीवन मुक्त म्हणावा. आणि स्वशरीरी जो आहे त्याला संसारी म्हणावा. स्वशरीरी म्हणजे स्वतः, हे ध्येयच मी. दोन ज्ञानाला हा ध्येय विषय आहे. आणि ध्येय तू उभयाला विज्ञान नाही आणि एक ज्ञानाला बी एक बी तुला ज्ञान करून घेत नाही. येतो वाच्या निवर्तन्ते अप्राप्या मनसा साहा. वाच्याला तू पोचणार नाहीच, मनाला तू सापडत नाही. येतो वाच्या निवर्तन्ते अप्राप्या मनसा, मनाला देखील तू सापडत नाही, शब्दांत देखील सापडत नाही. मग तू कुणाला सापडतो, कुणापासून? असं 5 प्रमाण सांगतात शास्त्रांमध्ये. 5 प्रमाण. मग 6वा प्रमाण म्हणजे मन. योगिया दुर्लभ तो म्या देखिला साजनी, तो म्या देखिला साजणी. 6 जणी म्हणजे बायका नव. ज्ञानेंद्रिय, नेत्रेंद्रिय आणि जीव इंद्रिय, त्वचा इंद्रिय, ग्रहण इंद्रिय, नेत्रेंद्रिय, असे 5 ज्ञानेंद्रिय. आणि मन, श्रोत्रेंद्रिय आलं ना. श्रोत्र म्हणजेच श्रोत्र, त्वचा, चक्षु, घ्राण, जीव आणि मन, असं 5 प्रमाण याला म्हणायचं. आणि मन तो म्या पाहिले साजणे, म्हणजे हे अवस्था केव्हा येतो? म्हणजे तादात्मा संबंध, ध्येयाचा तादात्मा संबंध सोडलेल्याला हे 6 दृष्टीने 6 इंद्रियापासून देव दिसतो. आणि स्वशरीरवाला नुसतं ध्येय दिसतो, देव दिसत नाही. म्हणून असे 3 प्रकाराचे अधिकारी आहेत. अशरीरी म्हणजे विधेयी मुक्त, आणि तादात्मा ध्येय तादात्मा संबंध सोडलेले जीवनमुक्त, आणि शरीरच हा ध्येयच मी म्हणून मिरवणारे संसारी. असं 3 प्रकाराचे झाले. मग मुक्त कुठे राहतो? मग संसारी कसं ओळखावा आणि जीवन मुक्ताला कसं ओळखावा, विधेयी मुक्ताला कसं ओळखावा? मग जीवन मुक्तांचे लक्षण ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरी श्लोकामध्ये हा विषय सांगितलेला आहे. ते ध्येयी वसती
परी ते ध्येयी न दिशे न वसे, ते माझ्या ठाई वसे. मी त्यांच्या ठाई समग्र वसे. ते ध्येयामध्ये आहेत असं दिसतात, परंतु ते ध्येयामध्ये नाहीत, तर ते माझ्या ठिकाणी आहेत. मग तुम्ही कसं आहे? मी त्यांच्या ठिकाणी रात्र समग्र म्हणजे रात्रंदिवस मी त्यांच्या हृदयामध्ये राहतो. ते ध्येयामध्ये राहत नाहीत. मग कुठं राहतात? माझ्या ठिकाणी राहतात. आणि मी कसं राहतो? रात्रंदिवस त्यांच्या हृदयामध्ये राहतो. मग त्यांना मला वियोग होत नाही. असं ज्ञानेश्वरी ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. मम विवांशो जीवलोके जीवभूता सनातना मनाशेष्टानि इंद्रियाणी प्रकृती स्थानी कर्षती. मीच आहे. काय? मी तुझ्यात आहे, तू माझ्यात आहे. तू माझ्यात आहे, परंतु तुझ्यात मी सतत राहतो. असं कोण म्हणते? ज्ञानेश्वर म्हणतात. भगवद्गीता सांगतो आणि पुष्कळ संत बी हेच सांगतात. चिदानंद रूपसी ओहम शिवोहम मनोबुद्धी अहंकारा चित्तानी नाम. कन्नडमध्ये म्हणतात. तानु तन्न ತಿಳಿದ ಮೇಲೆ ಇನ್ನೇ ನಿನ್ನೆ ನಿನ್ನೇನು. ताने पृथ्वी आप तेज ताने वायू आकाश आत्मा. मीच पृथ्वी आहे आणि मीच नाने पृथ्वी जल आकाश वायू. पृथ्वी जल मी आहे, पृथ्वी मी आहे, जल मी आहे, अग्नी मी आहे, वायू मी आहे आणि तेज मी आहे. असं मी जाणल्यावर मला काय कमी पडता येईल? ताने पृथ्वी आप तेज ताने वायू आकाश सूर्य तानु तन्न ತಿಳಿದ ಮೇಲೆ ಇನ್ನೇ ನಿನ್ನೆ ನಿನ್ನೇನೋ ಇನ್ನೇ ನಿನ್ನೆ ನಿನ್ನೇನೋ ಇನ್ನೇ ನಿನ್ನೆ निन्नेनो. मग मला सोडून काही जगामध्ये वेगळं नाही. मीच पृथ्वी झालो, मीच जल झालो, मीच अग्नी, मीच वायू आणि मीच आकाश. असा मी आहे. मग हे कळून घेण्यासाठी शिष्या उत्कट इच्छा झाला. इच्छा होणार. पंचमहाभूताचं ध्येय आहे म्हणून तुम्ही मला सांगितलं, परंतु ते मला काय कळना. मग कसं मी समजून घेऊ आणि मला कसं कळणार? तुम्ही जरा मला काहीतरी एक उदाहरण द्या, काहीतरी मला समजावून द्या. मला लक्ष ठेवले. कारागृहामध्ये राहण्याचा इच्छा नाही. हे पंचमहाभूताचा ध्येय पंचमहाभूताला मी देऊन टाकणार आहे. मला कळण्यासारखं सांगा, मला कळण्यासारखं सांगा. मग असं म्हटल्यावर बाबा तुला एवढं उत्कट इच्छा आहे, तुला एवढं आतुरता आहे संताबद्दल, तुझ्या स्वरूपाबद्दल, तुझ्या सुखाबद्दल जाणून घेण्याचा कळवळा तुला आहे, इच्छा झालेला आहे. म्हणजे 3 प्रकारचे अधिकारी असतात. उत्तम, मध्यम, कनिष्ठ. उत्तम, मध्यम, कनिष्ठ. मग त्या तिघांना 3 पाप देखील आहेत. मल दोष, विक्षेप दोष, आवरण दोष. 3 अधिकारी आहेत आणि 3 दोषही आहेत. मग महाराज हे सद्गुरुनाथा, हे महादेवप्पा, हे शिवानंदप्पा, हनुमंतप्पा, वन्नप्पा, तुम्हीच माझे गुरु होऊन आलं आणि तुम्ही माझ्या
डोक्यावर हस्त ठेवलं. सिद्धमाप्पा तुम्ही सद्गुरूच आहे. हनुमंतप्पा, वन्नप्पा, येराण्णा, शिवानंद महाराज, शिवानंद भारती, सिद्धारूढ महाराज, शिवपुत्रप्पा, असे पुष्कळ सातारकर महाराजांचा, खंदरकर महाराजांचा, तुंडा महाराज, असे पुष्कळ संतांची कृपा माझ्यावर असल्यामुळं आणि हे ज्ञान माझ्या ठिकाणी स्थिर झाला आणि हे ज्ञानाला सांभाळणारा आपला शिष्य विश्वनाथ श्यामसुंदर येदूर, आमचे भक्तगण पुष्कळ भक्त होऊन गेले. ते भक्त देखील माझ्या ग्रंथाला साथ दिले. त्यांचे नाव घेतलं म्हणजे इथं वाढत राहतो. म्हणून सर्व भक्तांचं देखील माझ्यावर उपकार आहे. माझे आई माता पिता विठ्ठल नरसम्मा यांचे देखील माझ्यावर उपकार आहेत. त्यांनी हे मार्ग मला दाखवले आणि त्या मार्गा अनुसार चाला म्हणून सतत माझ्या मातोश्रीचं माझ्यावर कृपा आहे. आई मज आता सांग खरे अवतार घेऊन लवकर ये, अवतार घेऊन लवकर ये. मठ मंदिराची गादी चालव पुढे, मठ मंदिराची गादी चालव पुढे. भक्त भाविकांना ज्ञानदान दे, भक्त भाविकांना ज्ञानदान दे. तुझ्या पाडसालाई वचन दिली, तुझ्या पाडसाला आई वचन दिली. देवच येऊन तुझे सेवा करी, सर्व सुख तुझ्या चरणी लोळे म्हणे आई. सर्व सुख तुझ्या चरणी लोळे म्हणे आई. तुझे आशीर्वाद सदा माझ्यावरी. आई मज आता सांग खरे अवतार घेऊन लवकर ये, अवतार घेऊन लवकर ये. मग 3 अधिकारी त्याप्रमाणे मग अधिकारी काय म्हणतो, हे सद्गुरुनाथा, एवढ्या सद्गुरुनाथाची कृपा असावं लागते. प्रत्येक वस्तू कोण कोण आपल्याला बोध करते. आई आपली गुरु आहे, बाप आपला गुरु आहे, नवरा तुमचा गुरु आहे, सासू सासरे तुमचे गुरु आहेत, तुमचे शाळेचे मास्तर प्रोफेसर हे सगळे तुमचे गुरु आहेत. संगीत शिकवलेले संगीत गुरु आहेत. अशा गुरुकडून फिरत 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 गेल्यावर केव्हा तर तुम्हाला श्रोत्र या ब्रह्मनिष्ठ सद्गुरुनाथाचा भेट होतो. मग त्याचप्रमाणे माझ्या पुष्कळ आम्हाला गुरु झाले. सगळ्या गुरूंचं कृपा माझ्यावर असल्यामुळं हा 4 गोष्टी येडे वाकडे बोबडं चुकणं किंवा न चुकणं हे मला येतो. चुकून मुकून काहीतरी माझ्या तोंडातून अशब्द जातील तिकडे लक्ष न देता माझ्या केवळ मी काय सांगते त्या हेतूकडे तुम्ही लक्ष द्या. असं म्हटल्यावर 3 प्रकारचे अधिकारी आहेत आणि 3 प्रकारचे दोष देखील आहेत. आणि नामस्मरण केल्याने मल दोषे जातो आणि ध्यान केल्याने विक्षेप दोषे जातो आणि स्वरूपाच्या ज्ञानाने आवरण दोषे जातो. हे 2 दोषे गेल्याशिवाय
एक दोषे गेल्यावर तुमच्या स्वरूपाचा ज्ञान होतो. मल दोषे गेल्याने निराभिमानी होतात. मन चंचल असणं, दुःखी होणं, क्षणाक्षणाला विक्षेप होणं, क्षणाक्षणाला उदास राहणं, क्षणाक्षणाला रडणं, क्षणाक्षणाला राग येणं, लोभ येणं, मोह येणं, माया येणं, चंचल होणं, याला काय म्हणायचं? विक्षेप. हे विक्षेप दोष जपाने जात नाही, मल दोषे जातो. नाचा, खिदळा, नामस्मरण करा, भजन करा, जोर जोरने वरडा, प्रेमाने वरडा. नाभिस्थानातून कंठ, नाभिस्थान, हृदयस्थान, कंठस्थान, तालव्या, दंतव्या अशा 7 जाग्यातून तुमचा स्वर उमटला पाहिजे. तेव्हा तुम्हाला तपश्चर्या होतो. त्या तपश्चर्याने मल दोषे जातो. ठाईचं बसूनी करा एक चित्त. माझं वाक्य नाही, हे तुकाराम महाराजांचं वाक्य आहे. ठाईचं बसूनी करा एक चित्त. एक या ठिकाणी बसून तुम्ही एक चित्त करा. नलगे सायास न जावा वनंतरा. सायास काही करू नका, वनामध्ये जाऊ नका, भटकू नका. सुखे येई घरा नारायण. नारायण तुम्ही एका जागी बसून भजन करा. एका ठिकाणी लक्ष द्या, आणि शब्दावर लक्ष द्या, स्वरावर लक्ष द्या. मग असं तुम्ही भजन करा. भजन म्हणजे लेकुराची गोष्टी नव. सतत शब्द कळावा, शब्दाचा अर्थ कळावा. एका ठाई बसून, एक आसनावर बसून भजन करावा. आणि नुसतं होटातून भजन केल्याने काही प्राप्त होत नाही. किती स्थानामध्ये आलं पाहिजे? सप्त स्वर, म्हणजे सप्त स्थानामध्ये स्वर उमटलं पाहिजे. मग ह्याला भजन म्हणा. असं एक आसनामध्ये बसा. असं नामस्मरण केल्याने मला दोषे जातो. असं भजन केल्याने काय जातो? पोटातून भजन करू नका. कुठून करा भजन? दंतव्यामधून करू नका, दातामधून, होटामधून नका, कंठामधून नका, नाभीच्या स्थानापासून हे सप्त स्वर जलधारा बंद करा. मग असं केल्याने ते नामस्मरण होतो. त्या नामस्मरणाने मल दोषे जातो. आणि ज्या देवाचं भजन करा, आत्मा चिंतन करा, गंधर्वाचं चिंतन करा गायन करते वेळी, त्यांचं ध्यान करा. ध्यानाने विक्षेप दोषे जातो. स्वरूपाचा अज्ञान, स्वरूपाला जो झाकलं त्याला आवरण अज्ञान म्हणा. ते अज्ञान केव्हा जातो? म्हणजे स्वरूपाचं, तुमच्या स्वरूपाचं ज्ञान झाल्याने तुम्हाला जातो. मग हे असं ज्ञान होण्यासाठी ब्रह्मलोकलो भोग जो छायेस बनको त्याग वेदार्थ ज्ञाता मुनी कतताही वैराग. असं हा 3 ध्येया, 3 अवस्था, 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, हे पंचमभूतापासून झालेला शरीर आहे. आणि हे शरीर माझा नाही आणि मी नाही, हे हंता ममता सोडा. मग बाबा तुला प्रत्यक्ष तुझ्या स्वरूपाचं ज्ञान होतो.